नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अलक निरंजन असं लिहा. आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 27वा चालू करत आहोत. प्रथमतः आपण नवनाथांना प्रार्थना करूया की तुम्ही हा ग्रंथ ऐकण्यासाठी या. गोरक्ष जालंधर चर्पडाक्ष अडभंग कानीपमचिंद्र राधा चौरंगिरे वानकवर्ती संज्ञा भूम्या बबूर नवनाथ सिद्धा. अध्याय 27वा. विक्रम आणि भर्तरी यांचे विवाह. दत्तात्रेयांचा भर्तरीस मंत्रोपदेश. प्रथमतः आपण या अध्यायाचं कथासार पाहूया, त्याच्यानंतर अध्याय चालू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती अभ्यनम. भर्तरी विक्रमाकडे राहू लागल्यावर काही दिवसांनी त्यालाही ग्रामरक्षकाचे काम मिळाले. अवंतीचा राजा शुभविक्रम याला सुमेधावती नावाची एकच कन्या होती. ती उपवर झाली होती. तिच्या विवाहासंदर्भात त्याने आपल्या सुमती नावाच्या प्रधानाशी चर्चा केली. त्यात परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात फिरवावे आणि तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यालाच राजकन्या व राज्य द्यायचे असे ठरले. त्याप्रमाणे राज्यात दवंडी पिटण्यात आली. देशोदिशीच्या राजपुत्रांना निमंत्रणे गेली. पुढे आधीच निश्चित केलेल्या शुभ दिनी व शुभ मुहूर्तावर सजवलेल्या हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरातून फिरवण्यात आली. त्याने विक्रमाच्या गळ्यात माळ घातली. राजाने त्याला सन्मानाने सभामंडपात आणले. तेव्हा लोकांनी तो कुंभार असल्याचे सांगितले. ते ऐकून राजा चिंतामग्न झाला. आपली कन्या त्याला कशी द्यायची असा त्याला प्रश्न पडला. त्याने कमठाकडे विक्रमाबद्दल विचारणा केली असता त्याने राजाला विक्रम हा मिथिला नरेश सत्यवर्माचा नातू असून राज्यकन्या सरस्वती व सुरोचन गंधर्व यांचा पुत्र असल्याचे सांगितले. ते ऐकून शुभविक्रमास अत्यानंद झाला. त्याने आपला प्रधान व कमठ कुंभार यांना मिथिलेस पाठवून राजा सत्यवर्मास सन्मानपूर्वक बोलावून आणले. सत्यवर्ती आणि विक्रमाला भेटून त्यास अत्यानंद झाला. त्याने कमाटाचेही खूप आभार मानले. सत्यवर्मास भेटून शुभविक्रमाशी खूप आनंद झाला. पुढे उत्तम मुहूर्तावर विक्रमास राज्याभिषेक करण्यात आला. नंतर त्याने सुमेधावतीशी विवाह केला. या मंगल प्रसंगी सत्यवर्माने आपले राज्यही विक्रमास अंदन म्हणून दिले. विक्रम 2 राज्याचा अधिपती झाला. त्याने भर्तरीचा मोठा गौरव केला आणि त्याला युवराजपद दिले. पिंगला ही सुमती प्रधानाची मुलगी. ती खूपच सुंदर होती. सुमती प्रधानाने सर्वांशी विचार विनिमय करून तिचा विवाह भर्तरीशी करून द्यायचा निश्चय केला. त्या विवाहाला भर्तरी व पिंगला दोघांनी मान्यता दिली. त्यावेळी त्याने भर्तरीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विक्रम, सत्यवती, कमठ यांच्यापैकी कोणीही तो कोण आहे, त्याचे माता पिता कोण आदी प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. शेवटी त्याने भर्तरीलाच त्याच्याविषयी विचारले. त्याने प्रधानाला आपले जन्मवृत्त प्रांजळपणे सांगितले, पण सुमती प्रधानास ते खरे वाटेना. तेव्हा आपले बोलणे खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी तो प्रधानासह प्रसादाच्या अंगणात गेला व आपल्या पित्याला सूर्याला आवाहन केले. तेव्हा सूर्याने सौम्य रूपात त्या दोघांना दर्शन दिले व प्रधानास उद्देशून म्हणाला, सूर्य सुमतीला म्हणाला, सुमती, भर्तरी हा माझाच पुत्र आहे. त्याच्या लग्नाप्रसंगी मी आलो तर लोकांना माझा ताप सहन होणार नाही, म्हणून तुम्ही मला येण्याचा आग्रह करू नका. सुमतीचा संशय मिटला. त्याने पिंगलेचा भर्तरीच्या मोठ्या थाटात विवाह लावून दिला. या प्रसंगी सुरोचन गंधर्व स्वतः उपस्थित होता. सुरोचन व सत्यवती यांनीच भर्तरीच्या विवाहात त्याच्या मातापित्याचे कर्तव्य पार पडले. स्वर्गस्थ देवानी पुष्पवृष्टी करून या नूतन दाम्पत्यास आशीर्वाद दिले. सुरोचन महिनाभर अवंतीत राहिला आणि सत्यवती, विक्रम, भर्तरी यांना आपल्या सहवासाचा आनंद देऊन आपल्या लोकी गेला. विवाहानंतर भर्तरी आणि पिंगला एकमेकाच्या सहवासात इतके रममाण झाले की त्यांना एकमेका वाचून जराही करमत नसे. त्याला अनेक बायका होत्या, पण पिंगलेवरच त्याचे सर्वाधिक प्रेम होते. अशा प्रकारे सुखोपभोग घेण्यात त्याचे अर्धे आयुष्य खर्ची पडले. त्याचे सुखविलासात दंग होणे हे त्याच्या अवतार कार्याला व्यत्ययकारक आहे हे ओळखून सूर्याने दत्तात्रेयाची भेट घेतली व
त्यांना आपण माझ्या पुत्राचे कल्याण करा अशी कळकळीची विनंती केली. दत्तांनी त्याचे म्हणणे तत्काळ मान्य केले. त्यावेळी भर्तरी मृगयेसाठी अरण्यात गेला होता. त्याला व त्याच्या सैन्याला खूप तहान लागली होती. तो पाण्यासाठी भटकत होता. दत्तप्रभूंनी भर्तरीच्या मार्गात एक मायावी सरोवर उत्पन्न केली. ते दृष्टीस पडताच भर्तरी पाणी पिण्यासाठी धावला. तेव्हा दत्तांनी त्याला अडवले, म्हणाले, तुला गुरुपदेश झालेला नसेल तर हे पाणी पिऊ नकोस. त्याने दत्तांना पाण्यासाठी खूप विनंती केली, पण ते बदले नाहीत. शेवटी भर्तरीने प्रापंचिक ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्याकडून 12 वर्षाची मुदत मागून घेतली आणि त्यानंतर मी प्रपंचत्याग करून तपश्चर्या करीन असा संकल्प केला. ते ऐकून दत्तात्रेयाने त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला गुरुमंत्राचा उपदेश केला आणि त्याला आपला परिचय दिला. ते ऐकून भर्तरीने त्यांच्या पावन चरणांना मिठीच मारली. मग त्यांनी भर्तरीच्या सैन्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करून सर्वांना तृप्त केले आणि स्वस्तानी परतले. जाती विचार पुछता झाला तयासी, ते म्हणती दोन कोण जाती, कुल्लाळ म्हणती विक्रमाप्रती, परी याचा शोध कुल्लाळ जाती, कवना लागी पुसावा. मग तो मंत्री परस्परे, कमटापा चारुणी वागुत्तरे, एकांतीने ओनी परमादरे, जाती वृत्तांत पुसतासे. मग तो कमट मुळापासूनी, सांगता झाला विक्रम कथन, माता क्षत्रिय कोळी सत्यवर्म, मितुळापतीची दर्शिवी. या उपरी पिता सुरजन, दर्शिवी स्वर्गीचे गंधर्वरत्न, ऐसे ऐकता वर्तमान, मंत्री तोषमान होतासे. मग कमटासीने उनी रायासमोर, तेथी वदवली वागोत्तर, रावी ऐकुनी ते उत्तर, परमत चित्ती तोषला. तोषिनी मंत्री कामुन्ना बोलत, मंत्री म्हणे कमट घेऊन अंत, मीच जातो महाराज्यात, तरी पाचारण पाठवा सत्यवर्माते. अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती, बोलविता झाला मंत्रिका प्रती. मग कमट आणि मंत्री सुमती, मितुळी लागी पातली. राय सत्यवर्मी ऐकून सदनी नेले गौरवून, मग कमट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले. ते एकांती कमट विचार, सांगता झाला सविस्तर, की सत्यवतीचे उदले जठर. विक्रम फळ मिळवले, तरी आता दैवे करून, पौत्रा लाभले राजचिन्ह, तरी संशय द्रोम आपण चालून मुळापासून खुडावा. ऐसे सांगून सकळ कथा, योगक्षेमाची सांगितली वार्ता, स्वर्गवास गंधर्व जामाता, झाल्या सहकती येले. राय ऐकून सगळ विस्तार, चित्तसरिती आनंदपूर, दाटूनी पृतने सहसांबार. शुभविक्रम संगमी मिळाला, भेटूनी सत्यवती ते, सकळ पुसुनी वृत्तांता ते. मग शुभविक्रम रायाची चित्ती अंतिपोग पांग भेटला. या उपरी सुघोष मेळी, विक्रमाभिषेकला राज्य नवोळी. मग राज्यपदी तये काळी, बैसविला महाराजा, छत्र चामरे माता मिरवती, तै राज्यासनी विक्रम नृपती. गहिवरोनी तोषविला प्रजापती, याचका धन वाटिले. ऐसा समारंभ झालिया पाटी, मग सुमेदार पिली घोरटी, तोही आनंदमही पाटी, मंगलाचा मिरवला. या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन, आपले राज्य विक्रमा देऊन, उचित आनंद संपादित. सत्यवती उदरीचे रत्न, राज्य ओपिले तय आंदन, उभय राज्य सर्वभम्य. शुभविक्रमा म्हणे अवश्य ऐसेची करणे, योजिली अर्थाते, तरी प्राज्ञिके कयांत, गोष्ट सुचली आहे माते, आदी जुनी अधिकाराते, वरी जामात मानवावा. तरी प्राज्ञिक करावी ऐसे, समारंभी गजशुंडेस, माळयोपनी राज्यासनास, स्वामित्वपणी मिरवावे. मग तो सज ईश्वरी सत्ते, लोकात मिरवेल महीपती, कन्या अर्पणी उपराती सर्व सुखा ओपावे. ऐसे बोलता शुभविक्रम नृपती, तेची मानले मंत्रिका प्रती. मग शुभमाळा मंडपचिती महोत्सव मांडिला, पाहुनी दिन सुदिन मास, उभारिले मंडपास, उड्या तोरणे पताकास. राजसदन शोभले, वस्त्राभरणी कनककोंदणी, भूमी मिरवला कुंजर रत्नी, दिव्यमाळा शुंडी ओपुनी, नगरामाजारी संचरला. मांगे मंत्री मानव विप्रासहित, चक्षु दीक्षा करी नृपनाथ, तो दिव्य कुंजर घेऊन माळेते, नगरामाजी संचरला. आदी सभा मंडपीचे जन, दिग्गचे सर्व विलोकीन, उपरी नगरामाजी गमन करिता झाला कुंजर तो. मग सकळ ग्रामीचे ग्रामजन, पाती ठाई ठाई उभे राहून, तो ग्राम शोधित दुर्गी येऊन, विक्रमाती विलोकी. गज येऊनी दुर्गानिकट, उभा राही न चाले वाट, तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट, सेवाधारी आसती की.
गजखुंडता पाहे नृपती, खाली पाचारी अष्टाप्रती, एका मागे एक उतरती, दुर्ग पायऱ्या विशाळ, तो सर्वा मागुनी उतरता विक्रम, गजानंदनी धावे सप्रेम, कुसुम माळा ग्रीवे लागून, शिडो दंडे ओपिले, माळा ग्रीवे ओपिता गज, वाद्य वाजती झाले चोज, गजस्कंदी तिळात राहुनी राज, शृगार मंडपी आणिला, मग ओपुनिया कनकासन, निकट राये मंत्री बैसून, परिसज चर्चा जाती लागून, कुल्लाल शब्द निघाला, तेने करुणी राव चित्ती, काहीस झाला संचकित, मग मंत्री का घेऊनी एकांती, कुल्लाल शब्द दर्शवी, म्हणी येजिल्या अर्थाप्रती, भिन्न अपार्या सुमेधावती, आम्हा क्षत्रिया कुल्लाळ जाती, वर्ण भिन्न दिसतो हा, ऐसे बोलता शुभ विक्रम राव, मंत्री ही व्यापल्या संशय व्हावे, परी तो सर्वज्ञ शादार्नव, राव ये घेऊनी वहिवटला, सवे घे येऊनी मंडपा बाहेर, त्या सोबत्या बोलवूनी बाहेर, निकट बैसोनी जाती विचार पुछता झाला तयासी, ते म्हणती दोन कोण जाती, कुल्लाळ म्हणती विक्रमाप्रती, परी याचा शोध कुल्लाळ जाती, कवना लागी पुसावा, मग तो मंत्री परस्परे, कमटा पाचारुनी वागुत्तरे, एकांतीने ओनी परमादरे, जाती वृत्तांत पुसतासे, मग तो कमट मुळापासूनी, सांगता झाला विक्रम कथन, माता क्षत्रिय कोळी सत्यवर्म, मिथुळापतीची दर्शवी, या उपरी पिता सुरचन, दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न, ऐसे ऐकता वर्तमान, मंत्री तोषमान होतासे, मग कमटासी नेऊनी रायासमोर, तेथी वदवली वागोत्तर, रावी ऐकुनी ते उत्तर, परमत चित्ती तोषला, तोषिनी मंत्री का मुन्ना बोलत, मंत्री म्हणे कमट घेऊनी अंत, मीच जातो महाराज्यात, तरी पाचारण पाठवा सत्यवर्माते, अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती, बोलविता झाला मंत्रिका प्रती, मग कमटा आणि मंत्री सुमती, मिथुळी लागी पातली, राये सत्यवर्मी ऐकून, सदनी नेले गौरवून, मग कमट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले, ते एकांती कमट विचार, सांगता झाला सविस्तर, की सत्यवतीचे उदले जठर, विक्रम फळ मिळवले, तरी आता दैवे करून, पोत्रा लाभले राजचिन्ह, तरी संशय द्रोम आपण चालून मुळापासून खुडावा, ऐसे सांगून सकळ कथा, योगक्षेमाची सांगितली वार्ता, स्वर्गवास गंधर्व जामाता, झाल्या सहकती येले, राय ऐकुनी सगळ विस्तार, चित्तसरिती आनंदपूर, दाटुनी पृतने सहसांबार, शुभविक्रम संगमी मिळाला, भेटुनी सत्यवती ते, सकळ पुसुनी व्रतांता ते, मग शुभविक्रम रायाची चित्ती अंतिपोग पांग भेटला, या उपरी सुघोष मेळी, विक्रमाभिषेकला राज्य नवोळी, मग राज्यपदी तये काळी, बैसविला महाराजा, छत्र चांबरे माता मिरवती, तै राज्यासनी विक्रम नृपती, गहिवरोनी तोषविला प्रजापती, याचका धन वाटिले, ऐसा समारंभ झालिया पाटी, मग सुमेदार पिली घोरटी, तोही आनंदमही पाटी, मंगलाचा मिरवला, या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन, आपले राज्य विक्रमा देऊन, उचित आनंद संपादित, सत्यवती उदरीचे रत्न, राज्य ओपिलेत आंदन, उभय राज्य सर्वभम्य, विक्रम नृपती मिरवला, असो ऐसी वैवाट करून निघता झाला सत्यधर्म, एरीकडे राव विक्रम भरतरी ते ओपी युवराजा, मग उभय बंधू समाधानी, राजकर्ती अवंतिका स्थानी, तो सुमंत मंत्री का एके दिनी, अर्थ एक सुचला, की आपुली कन्या पिंगला, देवराया भरतरीला, मग विक्रमा पुसुनी 16, शुद्ध तिथी लग्नाची, परी ते विक्षेप आला उचिता, कुटाळ मिळाला रजक तत्वता, मंत्रिका ओराटुनी सांगे वार्ता, शोध करा जातीचा, ऐसे बोलता रजक त्या ते, पुन्हा बोलवले कमट कुल्लाळा ते, त्या ते पुसता सविस्तर ते, कुल्लाळ म्हणे श्रुत नाही, मग सत्यवती ते विचारित, भरतरी तुमचा कैसा सूत, तीही म्हणे उदर व्यक्त, भरतरी नवे माझा की, ऐसे ऐकुनी तयाची उक्ती, विक्रमा विचारी मंत्री सुमती, तोही म्हणे नेनो जाती, बंधू मानिला भावार्थ, ऐसे बोलता राव विक्रम, संशय पडला मंत्री सुगम, मग भरतरी सपुसता झाला वर्म, प्रांजळ सांगे भरतरी, मित्रावरुनी रेता पासून, वनातरी वाढलो हरणी पासून, वाट संगती व्यवसाय आदी करून, सकळ कथन निरूपले, परी मंत्री का न पडे विश्वास, चित्ती मने सोकार्यास, ऐसे भाषण करीत असे विशेष, सत्य केवी म्हणावे, तरी आता सो कैसे, हा म्हणवितो मित्र पितामास,
तरी याचे हस्ते मित्रावरूनिस कार्या लागे पाचारावे. ऐसे मंत्री चित्ती यजुनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुनी, तरी सोमंगला ते बोलवानी आम्हा दृष्टी दाखवा. भरतरी असे तुमची माता, तरी ती झाली विगलिता. परी लग्नविधी ती आपिला पिता सोळा घेऊन पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्या ते म्हणे अगटीत काय याते. मग उभा राहून अंगणाते ऊर्ध्वदृष्टी करीतासे. म्हणे मित्रावरुनी ममाता मी ममताता, हा देह असेल तवर येता, तरी मज बाळाची धरुणी असता. मंगलासी येईल का. ऐसे बोलून दीर्घवाणी ध्यान करीताशी आपले मनी, हे जाणवले अंतकरणी मित्रावरूनच्या ते दवा. मग वातचक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन, बोलता झाला मंत्रिका लागून शुभ विक्रम रायाच्या. म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती सकळ संशयाशी सांडी. भ्रांती मम सुता विवाहा प्रति कन्यादान ओपिका. म्हणशील जरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक, तरी पृष्ठवृष्टी मंगळ घोष सुरवरा हाती करविन. या उपरी राय विक्रमाच्या ताता ते सुरचन गंधर्वा पाठविन येते. सकळ संशय सांडून त्वरिते सुखे द्यावे पिंगला. म्या जरी यावे मृत्यूभूमी, तरी दाहातील बहुत प्राणी. तस्मात सकळ संशय सोडून पिंगला रपी मम सुता. ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन परितोषले मंत्री काचे मन. सकळ संशया ते सांडून लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या तिथीस सैमात पूजन, ते संधीत उतरला गंधर्व सुरजन. शोकांता सत्यवतीसी भेटून विक्रमा ते पाचारी. विक्रम येऊनी त्वरित तात चरणी माता ठेवीत. मग बोलावनी सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी. असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहुनी चिती. अति नम्र होऊनी चित्ती निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचन म्हणे सुमती तू दैववान. प्रत्यक्ष द्रोमी नारायण सोयरा केला जामात. अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष, मित्रावरून याचा अवतार प्रत्यक्ष. तू अजामात केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थार्थी दैववान असे त्रिजगती. तरी चालावे मंडपाप्रती करी सीमांत पूजना. अवश्य म्हणून सुरुचन मानवेशी मंडपी घेऊन, समारंभे करीती सीमात पूजन करुनी विधी विका उग्र किला. वधूवराते आशीर्वाद देता कुसुमी वर्षती स्वर्गदेवता. अष्टके झाल्या करतल असता टाळी पीठती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सगळा अंबर. स्वर्गी गर्जती जय जयकार सुरवर विमानी वैसुनिया. असो 5 दिवस उत्तम सोळा नाना रत्न रंगमाळा. सकळ तो शिवनी वरडा पाळा बोलविळे सुमतीने. याचे काशी अपार धन राये बोलवले देऊन. 1 मास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला. वर पिता मिरवला सुरोचन वर माय सत्यवती रत्न. असो सकळा पुत्र 16 मान सुमतीने ओपिला. या परी 1 मासाची आरुती सुरोचन तो शिवला. सहसत्यवती मग विचारुनी शुभ विक्रमनाया प्रती स्वस्थानाशी पै गेला. एरिकडे अवंतिकेत दिवसे दिवस लोटले बहुत. पिंगला नामे स्वरूपवंतर तू काळ पावली. मग उभयंता एकपणे सदा विचरती संतोष मने. या उपरी भरतरीने लग्ने केली अमुप. 12 कामिनी करुणी सदा विचरे भोगासनी. परी मुख्य दारा पिंगला नामी पट्टराणी मिरवत. जैसा 9 लक्ष नक्षत्रात ते जे मिरवे नक्षत्रनाथ. ते 12 शतात पिंगला नामे मिरवतासे. असो युवराजांच्या मंडनी भरतरी राणा मिरवे भूषिणी. परितया समीप हिरकनी पिंगला मिरवे वैडुर्या. की अर्काशोभवी रश्मी किरण की घृती शर्करा धावी गोडपण. तेवी भरतरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतासे. ऐसे उभयंताचे एकचित्त की लोह मिळाले चुंबकात. की कर्दमोदकात ते कदा काळी सांडिना. सवा मंडपी राया असता तरी पिंगले सवदे सदा चित्ता. रायासी न गमे तिथे पाहता घडोघडी पाहतासे. पाहुणे पिंगलीचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण. जैसे अमलिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे. तन्यायी उभयंताशी ऐक्य प्रीतीवरती प्रपंचाशी. ऐसे लोटता बहुत दिवसी वयार्धे पातले. तो एके दिवशी परी पारधी लागुनी. राव जाताशे गोरवा विपिनी. तो वरुणी पाये मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टीने. पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदले सूत. एक अगस्ती दुसरा भर्तृनाथ मृत्युमुखी कारणे.
परी त्याता गस्तीने हित केले, चपळपणाने स्वयंभवरिले. परी भरतरीचे मन गुंतले, राजवैभवाकारणी. तरी अहिताचा विषय प्याला, राया भरतरीस गोड वाटला. हित लागी सर्वस्वी चुकला, अचल पद तोची राया. तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने, याचे हित याच कारणे प्राप्त कैसे होईल की. नवनाथावरील अवतार गृमी नारायण महाथोर, परिवेष्टीला विषय तिमिर. सुटेल कैसा कळेना, ऐसा मोहोपजनी पोटी. उतरता झाला मैतळवटी, अनसुयात्मजाची घेऊन वेटी. वर्तमान निवेदिले, म्हणे महाराजा युगद्रुमा. काम वेदला हे आम्हा, तरी त्या कामाची सत्यभावना. ऐकून घेई महाराजा, तुम्ही विजय प्रताप ध्वज. मिरवला मही तेजपुंज, तरी मिरवला ममात्मज मचिंद्रासमवर्तरी. तू रायपंत मिरवून सच्छिष्य मिरवले जगात रत्न. ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जागी. यावरी बोले अनसुयासूत, चिंता न करी भर्तरीनाथ. माझे प्रसाते जाण सत्य जगा, माझे मिरवेल परी कैसेची रीती. चिरंजीवी शोभे महिवर्ती, यावत मही तावत जती. भर्तरीनाथ मिरवेल हे पूर्वीच वैश्योत्तर. आई समर्था मम गोचर, दिले उत्तर केले वागुत्तर. मम वचनी सर्वता, तरी आता संशयासी न राहावी. आता स्वस्थ चित्त असावी, मी यत्न करून वर्तरी राव. नाथपंथी मिरविन, ऐसे बोलून यात्रेनंदन. बोलविला मित्रावरून, आपण त्याची घडी कृपा करून. भर्तरी पाशी जात असे, तो येरीकडे भर्तरी नृपती. पारदिस्तव कानना प्रती, मृग करिता हिंडे निगुती. नाना वनी उपवनदी वनादी, सवे सेना अपरिमित. विपिनी विस्तारली कृतांतवत, 14 लक्ष वाताकृत. वाजी फिरती वा विपिनी ते, हेमंत गटी शृंगारासहित. पाकरा झालरी शोभती मुक्त, अलंकारे कोंदनयुक्त. रत्ने मिरविन विध, तरी ते शृंगार मना वाचे. कि महर उजाळे नक्षत्राचे, ते विरत्ने चमकपणाचे. भाव दाखविती नक्षत्राचे पै, अहो ते हरिण म्हणू वाचे. रत्न उदले उददी उदराचे, ते इंदिरा हर्षोनी नाचे. बंधू म्हणून शृंगारी, त्याची नीती एक लक्ष. दिन समान गज प्रत्यक्ष, विशाळ शुडा दंड सुलक्ष. चंद्र तेज मिरवले परी कैसे भावे. इंदू समानले बंधुस भावे, म्हणून सर्व स्मरण स्वभावे. चमत्कार दावितासे, त्याही दंती शुद्ध कोंदणी. चुडे मिरवती हट खानी, त्यात हिरे नक्षत्र्यांनी. इंदुराज मिरवतासे, आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती. वरद बाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्रगण्य निगुती. एक सरार चेल्या, चांदवे अंबारी कोंदणीयुक्त. नवरत्नादी सगुण मुक्त, कळस तेजी लावणी आदित्य. म्हणती विसावा घेई का, आणि राया समान पंचशत. राजविनवनी प्रज्ञावंत, सरदार नामी भूषण भरित. मूर्ती जेवी गबस्तीच्या, तया माता कनकचीर. सज तेज चन्न चंद्राकार, तयाच्या कळसदीप्तीवर भानुतेज लादत असे. राया माती अर्धशत, कनकांबरी हटक व्यक्त. 5 मानकी मणियुक्त, हेमी कुंपल्या झालरी. ऐशिया छत्र कळस उद्देशी, वैंगुर्य रत्ने जडिल्या राशी. पद्मरागे आदित्य मानसी, विरह करू म्हणतासे. विरह तरी उता तरणी, व्यर्थ फिरतासे अंबर भ्रमणी. तरी वैंगर्य रत्नांच्या पंक्ती लागुनी, येऊनी सुख भोगिका. वने विरहे उदास चित्ती, आस्ता चळी गाता गबस्ती. चतुर्थ प्रहरी शिनली व्रती, रत्नपंक्ती इच्छितासे. असो आता वीर अर्क, म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक. तेने तो अर्क पावनी सुख, आस्ता चळा मावळतासे. असो आयशा भाषण स्थिती, आचाट विपिनी भरतरी नृपती. मृग या करिता वाताकृती, काननाथ हिंडुनिया. परिसमया साला मास चैत्र, पुत्र चंद्रा पहावया मित्र. तिरावे तेने रश्मी उलट यंत्र, काननाथ लखलखी. तै रश्मीचे तीव्रपण, चमोहळी तृषे करुण. मग राव भरतरी मृग या सांडून, उदक शोधू धावतासे. परी पंचत्रय चतुर्थीत, कानन विरहित योजनशत. उदक न दिसे ऐसे भावित, कानन वृक्ष मिरवतासे. फार व्यापले तृषे करून, कोणी सांडू पाहती जाण. कोणी इंडोनी रानो रान लवन जीवन पाहती. कोणी त्रासुनी बाला पक्षिती, कोणी लघुशंका सेविती. कोणी तरुच्या सावली छिती धरून या चढिले. ऐशी प्रतना हाळपणी, व्यापली आहे तृषे करुणी. रावी तैसा क्लेशे काननी, पाणी पाणी म्हणतासे. प्राण झाला कासावीस, हृदी न साठवे श्वासोच्छ्वास.
मुखी कोरड पडली विशेष जीवा लोटू लागलीसे. ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी गुप्तवेशी आसुनी राया मागे हिंडतासे. तो विपिनी मध्ये गोंगावत काय करी त्रिसूत मायेचे सरोवर रचुनी तेत छंदे व्यक्त दाखवी. निर्मळपणी गंगाजळ दाटोनी पात्र उचंबळे कुमुदिनी विकासित घालुनी पाळे. नांदताती सभोवती आणि तया सरसी काठी बहुफलित तरुदाटी अनेक पक्षी मराळ कोटी. पंक्ती सरी दाटल्या शीतळ छाया शीतळ जेवण सरोवर मिरवले गैवरपणे तये तटी पर्णकुटी करून आत्री आत्मच मिरवला. तो एरिकडे नृपनाथ क्लेशी हिणता काननाथ तो सरोवर ठाई दे कुणी अकस्माक एकटाची पातला. परमदे खुनी गैवरे जीवन धाव घेतासे नृप छिद्रंत्न सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला. आता स्पर्शावे उंजळात तो तिकडून उठला त्रिसूत प्रत्युत्तक करे कवळुनी हात रायावरी धावला. अरे अरे वाचे म्हणून म्हणे न स्वीकारी माझे जीवन तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की. एरी पाहुणी देहाती भय दाटला नृपनाथ काही न बोले चितित टकमका पाहतासे. अवधूत म्हणतासे का रे मौन धरुणी काही न बोलसी वचन. माता पिता गुरु कोण तव देही मिरवले. माता पिता गुरु सहित सांगुनी करी उदक पानाते ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवन येतीची हे राया. ऐसे ऐकुनी भर्तरीनाथ पदावरी लोटला त्वरित नमुनी जन्मकथे सहित आत्रिसुता सांगितले. भर्तरी माता पात्र साठवणी पिता मिरवला मित्रावरणी. ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासून सांगितले. एरी म्हणे गुरु कोण भर्तरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकुनी अत्रिनंदन बोलता झाला तयासी म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाती अद्यापी गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिरवसी. तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते. तू स्पर्श केली या पाणी सकळ तो ये जाईल आटोनी निगुरुत्वाचा विटाळ मानुनी तो ये त्रासा पावेल. मग तो या आटुल्या निगती मम कोपाची पावक शेकी आसडोनी तव देहा प्रती भस्म करील क्षणार्धे. ऐसे बोलता त्रिनंदन भरतरी करीत असे नमन म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की. तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तो अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिवविरीची घालती मिठी तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी तुझे पदरी दिसेना. ऐसे भागले थोर नायक तरी नातुडे अनुग्रह दोंदिक तो ते तू मुशक अनुग्रह वांचिसी. भर्तरी म्हणे हे तो निश्चित परितृषेने होतो प्राणरहित तुम्ही कृपाळू पर. संत तया क्षमा पाळिता जगाचे न साये किचकपण तोरीची हरता दैन्या कारण तरी माझा वाचवणी प्राण धर्म साधन मिरवावे. ऐसे ऐकतात पोराशी म्हणे अनुग्रह देईन तुलसी परिपूर्ण तपदादश वर्षी आचरावे या स्थळा. त्या तपपुण्याशे करून योग्य होशील अनुग्रह कारण राव म्हणे सध्याच प्राण तृषे करुणी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती कैसी घडेल कृपामूर्ती दत्तात्रेय म्हणे तपा पुढती संकल्पा ते करावे. काय वाचा चित्त मन संकल्प झाली या पुण्यवर्धन झाली या पाजिन जीवन सकळ बाधा ओ चुके. एरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजा परी आता माते उदक बाजा प्राण रक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करीसी की तपाचरण 12 वर्षी परी तैसे वैभवाशी पुन्हा लिप्त नवावे. वमना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव योगा माझी नित्य बैसावे आयुष्य मर्यादापर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त मने कैसी करावी रीत प्राण कासावी सोतासे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथ मी प्रपंच रहनी रूप मुक्त झालो नाही अद्यापी. तरी पितृश्राद्ध पितृऋण मातीशी केली या गयावर्जन कांते पुत्र झाली याविन कांता ऋण फिटेना. पुत्रविवाह वसनुच्या मेळी ऋणमुक्त होई शुद्ध मोळी ऐसिया ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा. तरी 12 वर्षेपर्यंत प्रपंच आचरू द्यावे माते उपरी योजनी पूर्ण योगाते
केलिया संकल्प समान की. ऐसे बोलतातही भूपाळ, अवश्य म्हणे अनुसया बाळ. मग कमंडूल भरुनी जळ, तयापाशी पया आला. उदक गोपुनी करयुग्मी, संकल्प करवी मनोधर्मी. की द्वादश वरुष्य संकल्पनामी, पुण्ययोगाचरेन. यावरी तन मन धन, काय वाचा जीवित पूर्ण. गुरुसंकल्पी सोडून जीवन, अनुग्रह देतासी. मौळ ठेवूनी वरदास्त, करणी बीज मंत्रार्पित. आपिला करुणी शरणागत, नाम आपली सांगतासी. म्हणे वत्सा ओळख माते, मी दत्तात्रेया त्रिसूत. परितव दैव भाग्यवंत, त्वम करमौळी विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त, माईक सरोवरा सहित झाला गुप्त. इतके केले जयारती, व्यर्थ होऊ पाहतासी. ऐशी चिंता मानसी बहुत, करिता झाला भर्तरीनाथ. म्हणे महाराजा गुरुनाथ, प्राण जाऊ पाही आता. ऐसे ऐकता भर्तरी वचन, भोगावती पाचार्या त्रिनंदन. तरी ती सरिता पार जीवन घेऊन या धावली. सुरभीचे करून चिंतन, मयी दर्शविली दैदिप्यमान. नेमके सज उपजवनी अन्न, पर्वता समान मिरवले. मग चमू सहित नृपनाथ, भोगावतीचे स्नान करीत. उत्तम अन्न स्वीकारून समस्त दर्शन करून चालले. प्रतने सहित तृष्टचित्ती, मृगया करून येत नृपती. एरिकडे भोगावती तिचे स्थाना पाठविले. कामधेनु स्वर्गस्थानी, पाठवणी अदृश्य झाला मुनी. एरिकडे मृगया करुणी भर्तरी गेला गावात. तरी आता पुढे श्रोती, कथा स्वीकारावी सुधार. संपत्ती धुंडी सूत मालो देल उक्ती. नरहरी प्रसादे करुणिया, स्वस्ती श्री भक्ती कथा सार. संमत गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिसोचोत भाविक चतुर. सप्तविंशतितमाध्याय गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवं भवतु श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार. सप्तविंशतितमाध्याय समाप्तमहं. पुंडलिकावृत श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज, गोपाळ कृष्ण महाराज, सांब शिवार महादेव, कैलास.